आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ऊर्जा क्षेत्रात 67 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार. बेलगाम एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन कार्यक्रम. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला. इस्कॉन तर्फे दिनांक 10 व 11 रोजी भव्य रथयात्रा महोत्सव. उत्तरेचा महापौर, दक्षिणेला उपमहापौर पद. बेळगावातून सतीश जारकीहोळी, चिकोडीतून रमेश कत्ती. मराठा बटालियनच्या सायकल स्वारांचे निपाणीत स्वागत. वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ माणकापूर यंत्रमागधारकांचा इशारा. प्रदीप चव्हाण यांचा गोवा पोलिसांकडून गौरव. कॅन्टोन्मेंट बोर्डचे मनपात हस्तांतरण करण्यासाठी हालचाली गतिमान. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशातील विविध ऊर्जा स्रोतांमध्ये वायू इंधनाचे प्रमाण वाढवण्याचा उद्देश आहे. त्यासाठी येत्या 5-6 वर्षात या क्षेत्रामध्ये 67 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. गोवा येथे भारत ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था 7.5% अधिक वेगाने वाढत आहे आणि देश लवकरच जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या वृद्धीचा एक भाग बनण्यासाठी मोदींनी जागतिक स्तरावरील कंपन्यांना आवाहन केले. या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी केलेल्या 11 लाख कोटींच्या तरतुदीचा मोठा हिस्सा ऊर्जा क्षेत्रासाठी वापरला जाईल. रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाई मार्ग किंवा गृहनिर्माण इत्यादींच्या बांधकामात ऊर्जा आवश्यक आहे त्यासाठी त्याचा विनियोग करण्यात येईल. त्यामुळे भारताची ऊर्जा क्षमता वृद्धीच्या प्रयत्नांना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेलगाम एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन कार्यक्रम. बेलगाम एज्युकेशन सोसायटीचा 99वा संस्थापक दिन सोमवारी श्रीमती उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव येथील उद्योजक सुधीर शानभाग उपस्थित होते व त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रात समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. यावेळी संस्थेच्या उत्कर्षासाठी 40 वर्षांहून अधिक काळ सेवा करणारे संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर शानभाग हे गौरव अतिथी म्हणून उपस्थित होते व त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. बेलगाम एज्युकेशन सोसायटीतर्फे सुधाकर शानभाग यांच्या संस्थेतील त्यांच्या 40 वर्षांच्या सेवेचे स्मरण करून प्रत्येक शाळेच्या शिक्षकांनी सुधाकर शानभाग यांचा सन्मान केला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार उपस्थित होते. उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी स्वागत, सचिव श्रीनिवास शिवणगी यांनी परिचय करून दिला. शाळेचे मुख्याध्यापक MK मादार यांनी आभार प्रदर्शन केले तर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरस्वती देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. इस्कॉन तर्फे दिनांक 10 व 11 रोजी भव्य रथयात्रा महोत्सव. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनच्या वतीने येत्या दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून समाजाला आध्यात्मिक क्रांतीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचा इस्कॉनचा प्रयत्न आहे, अशी माहिती बेळगाव इस्कॉन केंद्राचे प्रमुख भक्ती रसामृत स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील यासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. यामध्ये लाखो भाविक सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून भक्तगणांच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम होत आहेत. दिनांक 10 रोजी दुपारी 1 वाजता रथयात्रेचा प्रारंभ धर्मवीर संभाजी चौक येथून होणार आहे. प्रमुख मार्गांवरून फिरून रथयात्रा सायंकाळी टिळकवाडी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी बालकिशन भट्टर, HD काटवा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनंत लाड यांनी आभार मानले. उत्तरेचा महापौर, दक्षिणेला उपमहापौर पद. गतवर्षी फेब्रुवारीत झालेल्या महापौर उपमहापौर निवडणुकीत सत्ताधारी भाजपने दक्षिण भागासाठी महापौर आणि उत्तर भागासाठी उपमहापौर पद दिले होते. आता हा क्रम बदलणार असून उत्तरेला महापौर तर दक्षिणेला उपमहापौर पद दिले जाणार आहे. महापौर पद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी प्रभाग 35 मधील लक्ष्मी राठोड आणि प्रभाग 17 मधील सविता कांबळे प्रमुख दावेदार आहेत. उपमहापौर पद खुले असल्याने अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. गतवेळी महापौर पद दक्षिण भागाला देण्यात आले होते. शोभा सोमणाचे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली होती. उपमहापौर पद उत्तर भागाला म्हणजेच रेश्मा पाटील यांना देण्यात आले होते. मात्र आता पद आणि भाग बदलण्यात येणार आहे. महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित मानले जात आहे. बेळगावातून सतीश जारकिहोळी, चिक्कोडीतून रमेश कत्ती. राज्य काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली असून 14 मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित केले असल्याचे समजते. राज्यातील 6 ते 7 मतदारसंघात मात्र उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघात सतीश जारकिहोळी व चिक्कोडी मतदारसंघातून रमेश कत्तींना उमेदवारी दिल्याचे समजते. राज्यातील 4 मंत्र्यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांची निवडणूक लढवण्याची तयारी नसल्याचे समजते. मराठा बटालियनच्या सायकलस्वारांचे निपाणीत स्वागत. बेळगाव ते सिंहगड या 600 किलोमीटर सायकल रॅलीने गडकोटला भेट देणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या 11 सायकलस्वार जवानांचे निपाणीत मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि निपाणी भाग आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. 4 फेब्रुवारीला झालेल्या मराठा दिनानिमित्त 11 लष्करी जवानांनी सायकलवरून राजहंसगड, पन्हाळा, प्रतापगड, अजिंक्यतारा, सिंहगड आदी शिवकालीन गडकोट मोहीम आखली होती. या पार्श्वभूमीवर लष्कराच्या या तुकडीने बेळगाव येथून संकेश्वर मार्गे शिवकालीन वल्लभगडास भेट देऊन निपाणीस भेट दिली. त्यामध्ये मेजर संदीप कुमार, नायब सुभेदार अनिल तिबिले व मान्यवरांच्या हस्ते जवानांचा सत्कार करण्यात आला. वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ मानकापूर यंत्र मागधारकांचा इशारा. राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमागधारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याचदा निवेदने देऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांच्या आत वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मानकापूर येथील दरवाढ विरोधी कारखानदार पदाधिकाऱ्यांनी दिला. मानकापूर येथे आयोजित बैठकीत हा इशारा देण्यात आला. वाढीव वीज बिले मागे घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा बबन जामदार यांनी दिला. राजू माळी, सन्मती पाटील, जयसिंग लोंढे, जयपाल चौगुले यांच्यासह कारखानदार उपस्थित होते. प्रदीप चव्हाण यांचा गोवा पोलिसांकडून गौरव. गोवा पोलिसांकडून 55 वर्षांपूर्वी झालेल्या कार्याचा गौरव सोहळा नुकताच झाला. मूळचे तहसीलदार गल्लीतील रहिवासी गोव्याच्या पोलीस दलातून निवृत्त झालेले शिवाजीराव आनंदराव चव्हाण यांचे पुत्र प्रदीप यांचा गोव्यामध्ये पोलिसांच्या वतीने सत्कार झाला.
शिवाजीराव चव्हाण हे एक साधा पोलीस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. गोवा स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यावेळी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक व रायफल देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे पुत्र प्रदीप यांचा शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डचे मनपात हस्तांतरण करण्यासाठी हालचाली गतिमान. कॅन्टोन्मेंट बोर्डचे महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. कर्नाटकातील एकमेव असणाऱ्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणासाठी संरक्षण मंत्रालयाने कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीला महिनाभराचा कालावधी देण्यात आला असून अहवाल सादर करावा लागणार आहे. या कमिटीमध्ये राज्यातील वरिष्ठ अधिकारी, पुणे येथील सदर्न कमांडचे संचालक, कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष तसेच सीईओ यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने कर्नाटक सरकारला पत्र पाठवून सीमा निश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोटेसे विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढची बातमी. बस तिकीट सेवेसाठी अखेर बेळगाव पर्यंत सुविधा आली असून वायव्य परिवहन महामंडळाने आता कॅशलेस सुविधा उपलब्ध केली आहे. बेळगाव आगार 1 व 3 मध्ये मंगळवारीपासून या सुविधेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आठवडाभरात या दोन्ही डेपोच्या सर्व बसेसमध्ये यूपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. काही वेळा सुट्ट्या पैशांचा किंवा इतर प्रश्नांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता या नव्या सुविधेमुळे यातील समस्यांचे निवारण होणार आहे. सत्यशोधक चित्रपटाचे मराठी विद्यानिकेतन शाळेकडून विशेष आयोजन. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. शाळेचे प्रेरणास्थान असलेले क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी नेहमी शाळेमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी महाराष्ट्रात 5 जानेवारी रोजी सत्यशोधक हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सत्यशोधक हा सिनेमा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. शाळेचे अध्यक्ष सुभाष ओवळकर व शाळा प्रशासनाचे नीला आपटे, नारायण उडकेकर, गजानन सावंत, गौरी ओवळकर यांनी ग्लोब थिएटरच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली व काही शो मुलांच्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आले. या पहिल्या शोसाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. हुंचेनट्टी व्हिटिओ पर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक. बेळगाव चोरला मार्गावरील हुंचेनट्टी क्रॉस ते व्हिटिओ पर्यंतच्या मार्गावर दुभाजक घालण्यात आला आहे. त्यामुळे रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून प्रवाशातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
2 महिन्यांपूर्वी हुंचेनट्टी ते व्हीटीओ पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे। त्यावेळी व्हीटीओ क्रॉस ते मच्छे पोलीस प्रशिक्षण केंद्रापर्यंत दुभाजक घालण्यात आला होता। उर्वरित हुंचेनट्टी क्रॉस पर्यंत दुभाजक घालण्यात आले नव्हते, पण गेल्या 15 दिवसांपासून दुभाजक घालण्यात येत असल्याने समस्या दूर होणार आहे। पिरणवाडी मार्गे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाकडे जाता येते। त्याचप्रमाणे पुढे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी देखील याची सुविधा मिळणार आहे। खानापुरात तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्यास लुटले। खानापूर शहरामध्ये एका वृद्ध दाम्पत्याला तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना घडली आहे। खानापूर शहरातील बुरुड गल्ली येथील रहिवासी असलेले वृद्ध दाम्पत्य पीटर फर्नांडिस आणि मारिया फर्नांडिस या वृद्ध दाम्पत्याला लुटण्यात आले। पारिशवाड रस्त्यावर समोर दंगा सुरू आहे, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेवा असे सांगून 5 तोळ्याचे दागिने लुटल्याची घटना 2 दिवसांपूर्वी खानापूर शहरात घडली आहे। खानापूर शहरात अशा प्रकारची चोरी होण्याची ही पहिलीच घटना असून खानापुरात अशा प्रकारच्या घटनांना सुरुवात झाली आहे। त्यानंतर मुलगा रोनाल्ड फर्नांडिस यांनी याबाबत पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे। पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आहे, मात्र याबाबत अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही। डॉक्टर प्रभाकर कोरेंकडून मंत्री गडकरींचे आभार। केले संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। बुरगुंडी ते गोटूरपर्यंत चौपदरीकरणाबद्दल त्यांचे आभार मानले। मार्च 2018 मध्ये मंत्री गडकरी यांनी 1875 कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या मुरगुंडी ते गोटूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आणि कृष्णा नदीवर पूल उभारणी कामाचे भूमिपूजन केले होते। या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे डॉक्टर कोरे यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली। ही दोन्ही महत्वाची कामे होती, ती आता पूर्णत्वाला येणार आहेत। यावेळी माजी मंत्री व्ही सोमण्णा, खासदार GS बसवराज, सुरेश पाटील आदी उपस्थित होते। आमदार रमेश जारकीहोळींच्या कारखान्यावर CID छापा। माजी मंत्री आणि गोकाकचे विद्यमान भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्यावर CIDने मंगळवारी दुपारी छापा टाकला। चिक्कनंदी येथे आमदार जारकीहोळी यांचा सौभाग्यलक्ष्मी हा साखर कारखाना आहे। या कारखान्याच्या नावाने एपेक्स बँकेकडून 439.7 कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे। रमेश जारकीहोळी यांनी संचालक मंडळातील सदस्यांनी कर्जफेड केली नाही, त्यामुळे एपेक्स बँकेचे व्यवस्थापक राजन्ना मुत्तुशेट्टी यांनी 5 जानेवारी रोजी बंगळुरातील विश्वेश्वरपुरम पोलिसात तक्रार दाखल केली होती। राज्य सरकारने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले। पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी प्रशिक्षण। गेल्या काही वर्षात भारतात पोलिओचे रुग्ण सापडले नसले तरी खबरदारी म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम पुन्हा राबवण्यात येत आहे। त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन लसीकरण मोहिमेत योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कोणी यांनी केले। जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व घटक यांच्यासाठी सोमवार दिनांक 5 रोजी सुवर्णसौधमध्ये पल्स पोलिओ रोटासिल लसीकरण यावर प्रशिक्षण कार्यक्रम झाला। त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते। त्यानंतर वैद्यकीय सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर सिद्धलिंगय्या यांनी मार्गदर्शन केले। येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश दंडगी यांचे रोटासिल या विषयावर व्याख्यान झाले। जिल्हा बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतन कंकणवाडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। देसूरची माऊली यात्रा 28 एप्रिल पासून। देसूरचे ग्रामदैवत सातेरी माऊली यात्रोत्सव रविवार दिनांक 28 एप्रिल ते बुधवार दिनांक 1 मे या दरम्यान आयोजित केला आहे। रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी उरूस व देवयात्रा, सोमवार दिनांक 29 रोजी कल्लाप्पा, बसाप्पा व भरमदेव यात्रा, मंगळवार दिनांक 30 रोजी सातेरी मंदिरात 5:30 ते 7 या वेळेत इंगळ्यांचा कार्यक्रम व बुधवार दिनांक 1 मे रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे। ग्रामस्थ व परगावच्या भाविकांनी यात्रेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। बीजगरणीत विकास कामांचा प्रारंभ। बीजगरणीतील महालक्ष्मी यात्रेला 16 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे। त्यासाठी गावात विकास कामे राबवण्यात येत असून यासाठी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या विकास कामांना नुकताच प्रारंभ करण्यात आला। मृणाल हेब्बाळकर, युवराज कदम यांच्या हस्ते नुकताच प्रारंभ करण्यात आला। बांधकाम, पाणी योजनेची कामे सुरू करण्यात आली। त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष वसंत अष्टेकर यांच्या हस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला।
जय किसान विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. जय किसान भाजी मार्केट विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जनहित याचिका अनेक मुद्द्यांवर अपात्र ठरल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. भारतीय कृषक समाज संयुक्तचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी आणि इतर 5 जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. बुडा, जिल्हाधिकारी, मनपा, एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केट यांच्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी याचिका 10 जानेवारी रोजी रद्दबातल ठरवली. कडोली खो खो स्पर्धेत जाफरवाडी नवहिंद संघ विजेता. छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा केंद्रातर्फे आयोजित राहुल चषक खो खो स्पर्धेत मुलांच्या गटात जाफरवाडी तर मुलींच्या गटात येळ्ळूरच्या नवहिंद क्रीडा केंद्राने विजेतेपद मिळवले. कृषी पतीन संघाच्या मैदानावर प्रकाशझोतात झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांच्या जाफरवाडीने बागलकोटचा एकतर्फी पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कडोली व विघ्नहर्ता महाराष्ट्र संघाला समान गुण मिळाल्याने क्रमांक विभागून देण्यात आला. मुलींच्या गटात नवहिंद क्रीडा केंद्राने कडोलीवर विजय मिळवला. केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. खेळामुळे शरीराबरोबरच बुद्धीचीही वाढ होते. युवकांनी खेळांना प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेला पालकमंत्री सतीश जारकिहोळी व राहुल जारकिहोळी यांचे प्रायोजकत्व लाभले. एम.आर. पाटील, राजू जाधव, एम.एस. सिडनी, नितीन नाईक, श्रीधर बेंडाळकर, बाळकृष्ण धामणेकर, एन.एन. कातरकर, डी.एल. कोतेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. बक्षीस वितरणाला ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दीपा मरगाळे, बेळगाव हौशी खो खो संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए.एम. पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ॲडव्होकेट श्याम पाटील, बसवानी डोंगरे, सुनील पाटील, वंदना पाटील, शांता गडकरी, शालन फडके उपस्थित होते. राजू मायन्ना यांनी सूत्रसंचालन केले तर राजू कुटे यांनी आभार मानले. बेळगावच्या बुफा क्लबला उपविजेतेपद. बंगळूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने बंगळूर येथे आयोजित BDFA 17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव युनायटेड फुटबॉल असोसिएशन संघाने उपविजेतेपद पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली. बंगळूर येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात बुफा संघाने अल्केमी इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन संघाला निकराची झुंज दिली. बेळगावच्या बुफा संघाच्या जबरदस्त बचाव खेळीपुढे अल्केमी संघाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यांनी 1 गोलाने विजय संपादन केला. 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या बाद फेरीच्या साखळी सामन्यात बुफा संघाने अखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंतिम सामन्यातील या संघाने निकराची झुंज दिली. त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या बुफा संघात कर्णधार सुदर्शन महाडिक यांनी धुरा सांभाळली. संघाला प्रशिक्षक मतीन इनामदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महांतेश कवटगीमठ चषक क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ. मराठा स्पोर्ट्स बेळगाव आयोजित माजी आमदार महांतेश कवटगीमठ अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार महांतेश कवटगीमठ, शरद कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, नितीन जाधव, रवी धोत्रे, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, उद्योजक अमर अकनोजी, दिग्विजय सिद्धनाळ आदी मान्यवर व मनपा नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अथणी, धारवाड, रायगड, पालघर, गोवा याशिवाय बेळगावमधील स्थानिक एकूण 48 संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक व 2,01,111 रुपये, उपविजेत्या संघाला 1,01,111 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. मालिकावीरसाठी होंडा शाईन दुचाकी वाहन, त्याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट संघ, प्रत्येक सामन्यातील सामनावीर अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. संत मीरा शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या इयत्ता 1ली ते 10वीच्या मुला-मुलींचा वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पदक विजेती ॲथलेटिक खेळाडू वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, वैष्णवी येतोजी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित होत्या। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ओंकार सरस्वती भारत माता फोटोपूजन करण्यात आले। किरण पावसकर यांनी प्रास्ताविक केले। रुपाली जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर प्रीती भांदुर्गे व श्रद्धा ढवळे, आकांक्षा बोकमुरकर, अंजली चौगुले यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर शालेय स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पदक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। 7वी व 8वी विभागात सोहेल बिजापुरे व भावना बेर्डे, तर माध्यमिक विभागात सोहम ताशिलदार, अभिषेक गिरीगौडर व मुलींच्यात नताशा चंदगडकर यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली। या प्रसंगी क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, तिलोत्तमा गुमास्ते, माया निलजकर, चंद्रकला, नीला धाकलूचे, प्रेमा मेलिनमनी, श्रद्धा मेंढके, सविता पाटणकर, रुपाली जोशी, धनश्री सावंत, विजयालक्ष्मी वकुंद, विशाल बेर्डे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर यांनी केले, तर शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।